नमस्कार सगळ्यांना. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये. तर पुन्हा एकदा आता लाडकी बहीण योजनेसाठी एक मोठी अपडेट आलेली आहे. आता उद्या शपथविधी होणार आहेत. त्यामुळे सरकार स्थापन होण्याच्या आधीच तुम्हाला आज म्हणजे आजपासून पैसे यायला चालू होतील. ठीक आहे. तुम्हाला आता बँकेत लक्ष ठेवायचं आहे, तुमच्या SMS-वर लक्ष ठेवायचं आहे. तुम्हाला ₹21 तुमच्या खात्यात जे आहे ते पडून जातील. डिसेंबरचा हप्ता जो आहे तो ₹21 आहे, तो तुम्हाला मिळून जाणार आहे. तसंच ज्या महिलांना ₹1 पण आला नसेल, त्यांना पण जो आहे त्यांचे सगळे जे हप्ते आहेत, मागचे सगळे हप्ते प्लस डिसेंबरचा हप्ता असे सगळे मिळून तुम्हाला जे आहेत ते पैसे मिळणार आहेत. ठीक आहे. तर तुम्ही आज तुम्हाला वाट बघावी लागेल आजच्या दिवसात. तुम्हाला नक्की पैसे येतील. SMS चेक करा. तसेच स्टेटमेंट चेक करा किंवा बँकेत जाऊनही तुम्ही विचारू शकता पैसे आले की नाही. तुम्हाला उद्या शपथविधी होता, त्यामुळे सरकार स्थापन होते उद्या. त्यामुळे लवकरात लवकर पैसे येणार आहेत तुम्हाला. आता काही टेन्शन घेऊ नका. आजपासून पैसे येतीलच. म्हणजे काही तुम्हाला प्रॉब्लेम होणार नाही. तसेच तुम्हाला आता कुठल्या-कुठल्या बँकेत पैसे येतील ते मी तुम्हाला सगळं सांगणार आहे. काय-काय नियम आहेत नवीन आलेले ते पण सगळं सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कुठे स्किप करू नका. आणि चॅनलवर नवीन असाल तर मात्र सबस्क्राईब जरूर करा आणि आपल्या चॅनलला जास्त सपोर्ट करा. ठीक आहे. आणि हा व्हिडिओ जास्त शेअर करा सगळ्या महिलांना, त्याच्यामुळे महिलांना पण कळेल. ठीक आहे. तर बघा आतापर्यंत आपले जे मुख्यमंत्री काळजीवाहू मुख्यमंत्री होते त्यांची प्रकृती आहे ती बिघडली होती. ठीक आहे. त्याच्यामुळे जरा प्रॉब्लेम होता की लवकर त्यांचं ते पण गावाला होते त्यांच्या. त्यामुळे त्यांची प्रकृती पण खालावली असल्यामुळे त्यांना तिकडे जावं लागलं. पण आता सरकार उद्या स्थापन होत आहे. त्याच्यामुळे पैसे येणं जे आहे ते चालू होणार आहे. त्यामुळे आता तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. लवकरच पैसे तुमच्या खात्यात जमा होतील. ठीक आहे. तर आता बघूयात आपण कोणाकोणाला पैसे येणार आहेत, कुठल्या महिला अपात्र ठरतात इथून पुढे. कारण आता 6व्या हप्त्यासाठी काही नियम आहेत ते चेंज झालेले आहेत. ते नियम कोणते आहेत? कुठल्या बँकेत तुम्हाला पैसे येणार आहेत? तुमची बँक आता तुम्हाला चेंज करावी लागणार आहे का? ते सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपण स्टेप बाय स्टेप जाणार आहोत. तर बघूयात आपण आधी सगळ्यात आधी बँकेचं महत्त्वाची गोष्ट बँक. कारण बँकेची कामं खूप लवकरात लवकर व्हायला पाहिजे. जेणेकरून तुम्हाला बघा ह्या ज्या बँका आहेत, इथे मी तुम्हाला बँकेची लिस्ट सांगितली आहे. याच्यापैकी तुमची जी कुठली बँक असेल, ठीक आहे, या बँकेपैकी तुमची जी बँक असेल, तुमची बँक असेल कुठली पण, ठीक आहे, तर तुम्हाला पैसे येतील. तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे. ह्यापैकी कुठली पण एक बँक तुम्ही जर तुमची असेल किंवा तुम्ही फॉर्म भरताना दिली असेल तुमच्या लाडक्या बहिणीचा, तर तुम्हाला पैसे येऊन जातील. तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे. पण याच्यापैकी व्यतिरिक्त दुसरी बँक असेल, तर मात्र तुम्हाला बँक चेंज करावी लागणार आहे. कारण आता तुमच्या बँकेत पैसे येणार नाहीत. जर ह्याच्यापेक्षा वेगळी बँक असेल तर. ठीक आहे. आता ही झाली नॅशनल बँक. आता प्रायव्हेट बँका पण आहेत बघा. इथे पण ह्या बँक जरी असतील तुमच्या कुठल्या, तरी पण तुम्हाला पैसे येतील. काही प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे. ह्या जरी बँक असेल तर तुम्हाला पैसे येतील. लक्ष बघून घ्या कुठल्या-कुठल्या बँका आहेत. त्यामुळे तुम्हाला कळणार आहे की ह्या बँक आपली ही बँक असेल तर आपल्याला पैसे येतील. काही प्रॉब्लेम येणार नाही. बघा इथे पण आहेत काही गोष्टी. तर ह्या तुम्हाला 3 स्लाईड दाखवल्या मी आत्ता. ह्यापैकी तुमची कुठलीही एक बँक जर असेल, तर तुम्हाला पैसे येण्यास काहीच अडचण येणार नाही. पण जर बँक नसेल, तर तुम्हाला पैसे येण्यास अडचण येऊ शकते. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर आजच जाऊन बँक चेंज करून घ्या. कारण पैसे कधी पण पडू शकतील. परत तुम्हाला पैसे पडले तर तुम्हाला तुमच्या खात्यात पडणार नाहीत. जर ही बँक नसेल तर. तुम्हाला कमेंटमध्ये सांगा तुमची बँक कोणती आहे. म्हणजे आपल्याला कळेल कोणाकोणाला पैसे येतील, कोणाकोणाला येणार नाहीत. ठीक आहे. आणि तुम्हाला बँक चेंज करायची गरज आहे का नाही ते पण कळेल. ठीक आहे. ह्या 3 गोष्टी आहेत. ह्या 3 स्लाईड आहेत. त्यापैकी कुठलीही जरी तुमची बँक नसेल ह्या लिस्टमध्ये, तर तुम्हाला बँक चेंज करून घ्यावी लागेल. त्यामुळे आजच जाऊन तुमची बँक चेंज करा आणि त्याला आधार लिंक करून घ्या. जेणेकरून तुम्हाला पैसे जेव्हा पडतील तुम्हाला त्या बँकेत पडतील आणि तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही. आता राहिला प्रश्न पोस्टाच्या खात्याचा. आता बऱ्याच महिलांचं पोस्टाचं खातं पण आहे. ठीक आहे. आता ते कसं काय बघू. जर तुम्ही फॉर्ममध्ये देताना तुमच्या फॉर्म भरताना जर तुम्ही बँकेचे डिटेल्स दिले असतीलच, ठीक आहे, द्यावेच लागतात. पण जर तुम्ही पोस्टाचं खातं पण उघडलं असेल, दोन्ही पण असेल तुमचे, तर मात्र तुम्हाला पोस्टाच्या खात्यात पैसा न येता बँकेच्या खात्यात पैसे येणार आहेत. ठीक आहे, बँकमध्ये. त्यामुळे तुम्हाला त्या बँकेला तुमचा आधार लिंक करावं लागणार आहे. ठीक आहे. आणि जर तुम्हाला याच्या आधी म्हणजे आधीचे जे हप्ते आहेत ते तुमच्या पोस्टाच्या खात्यात पडले असेल ऑलरेडी, तर तुम्हाला इथून पुढे पण पोस्टाच्या खात्यातच पैसे पडतील. तुमचं काही टेन्शन नाही. ठीक आहे. पण जर दोन्ही पण खाते असतील आणि आत्तापर्यंत ₹1 आला नसेल, तर तुम्हाला बँकेमध्येच पैसे पडणार आहेत. त्यामुळे त्या बँकेला आपला आधार लिंक आहे का नाही ते चेक करा. जेणेकरून पुढे प्रॉब्लेम नको. त्यामुळे पोस्टाच्या खात्यात तुमचे काही पैसे येणार नाहीत. ठीक आहे. आता हे झालं बँकेचं. आता दुसरं काय आहे बघा. दुसरं आहे की तुमचे नियम. नियम काय चेंज झालेत ते बघा. एक तर तुमच्या घरात 4 चाकी तुम्हाला हे नियम तर तुम्हाला हमीपत्र माहिती आहे. तिथं सगळं दिलंच होतं नियम. ठीक आहे. पण तरी पण काही अपात्र बहिणींनी फॉर्म भरले, त्यांना पैसे पण आलेले आहेत. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला की आता अर्जाची छाननी जी आहे ती परत चालू करावे. ठीक आहे. अर्जाची छाननी जी आहे ती लवकरच चालू झालेलीच आहे म्हणजे. त्यामुळे ज्या अपात्र महिला असतील आता त्यांना इथून पुढे पैसे जे आहेत ते मिळणार नाहीत. तसेच त्यांना मिळालेले पैसे आहेत ते आता वसूल करण्याची शक्यता आहे आणि खूप जास्ती निकष आहेत ते लावले गेलेले आहेत. आता इथून पुढे 6व्या हप्त्यासाठी ते निकष पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघत राहा व्हिडिओ, स्किप करू नका. बघा, जर तुमच्याकडे 4 चाकी असेल तर तुम्हाला इथून पुढे पैसे मिळणार नाही. जर तुमच्या घरात कोणी सरकारी कर्मचारी असतील, त्यांना पण
तरी पण तुम्हाला अजिबात पैसे काही मिळणार नाही इथून पुढे. ठीक आहे. हे जे नियम आहेत ते ऑलरेडी हमीपत्रामध्ये आहेत. पण बऱ्याच महिलांनी हमीपत्र न वाचता किंवा काही कारणास्तव असेच फॉर्म भरले. त्यामुळे आता परत अर्जाची छाननी आहे ती कठोरपणे केली जाणार आहे. जेणेकरून ज्या खरंच गरजू महिला आहेत, आर्थिकदृष्ट्या ज्यांना गरज आहे त्यांनाच पैसे मिळावेत. कारण आता बऱ्याच श्रीमंत बहिणी पण आहेत, त्यांनी पण याचा लाभ घेतलेला आहे. आता इथून पुढे असं न होता अर्जाची छाननी एकदम व्यवस्थित करून इथून पुढे पैसे दिले जातील. याच्या आधी निवडणुकीच्या घाईमुळे अर्जाची छाननी व्यवस्थित न करता सरसकट सगळ्या महिलांना पैसे दिले गेले होते. हे सगळ्यांना माहिती आहे, की सरसकट सगळ्यांना पैसे दिले. अर्जाची छाननी व्यवस्थित झाली नव्हती. पण आता इथून पुढे अर्जाची छाननी जी आहे ती व्यवस्थित होणार आहे आणि ज्या अपात्र बहिणी आहेत त्यांना पैसे मिळणार नाही. ज्यांना ज्या पात्र आहेत त्यांना इथून पुढे पैसे मिळतील. तसेच तुमच्या कुटुंबाचं उत्पन्न जर 2.5 लाखापेक्षा जास्त असेल, तरी पण तुम्ही अपात्र ठरताय. त्यामुळे तुमचं उत्पन्न 2.5 पेक्षा कमी असेल तरच तुम्हाला इथून पुढे लाभ मिळणार आहे. तुम्हाला नंतर जे आहे ते त्याच्यापेक्षा जास्त असेल उत्पन्न तर लाभ मिळणार नाही आहे. ठीक आहे. तसेच जर तुम्ही आत्तापर्यंत कोणत्यातरी एका योजनेचा याच्या आधी कुठल्यातरी सरकारी योजनेचा लाभ घेतला असेल, ज्याची रक्कम जी आहे रक्कम जी आहे ती 1500 पेक्षा जास्त असेल, तर तुम्हाला लाभ मिळणार नाही. आता ह्याची छाननी ऑलरेडी चालू झालेली आहे. कारण तुम्ही जेव्हा तुमचं लॉग इन करता तेव्हा तुमचं स्टेटस चेक केल्यावर तुम्हाला तिथं संजय गांधी कॉलम ॲड झालेलं दिसेल, तिथे येस, नो असेल. ज्यांच्यापुढे येस आहे, ठीक आहे, ज्यांच्यापुढे येस आहे त्यांनी याच्या आधी योजनेचा लाभ घेतलेला आहे. ठीक आहे. संजय गांधी निराधार योजना जी आहे, त्या योजनेचा लाभ घेतला. त्याच्यामुळे त्यांना आता लाडकी बहिणीचे पैसे मिळणार नाहीत. तुम्ही पण तुमचं स्टेटस चेक करू शकता. मी त्याचा व्हिडिओ आपल्या सेपरेट टाकलेला आहे चॅनलवर. तुम्ही जाऊन बघा. कारण हे खूप महत्त्वाचा हा एक निकष आहे, ज्यामध्ये काही महिला आता वगळण्यात येणार आहेत. कारण त्यांनी ऑलरेडी संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेतलेला आहे. कारण हे नियमात सांगितलं होतं, की तुम्ही कोणत्या सरकारी योजनेचा लाभ घेतलेला नसला हवा, तरच तुम्ही लाडक्या बहिणीसाठी पात्र होते. तर तुम्ही ते चेक करा आधी. तुमच्यासमोर जर येस असेल तर तुम्हाला इथून पुढे लाभ मिळणार नाही. नो असेल तर मिळेल. ठीक आहे. आणि अजून एक गोष्ट म्हणजे जर तुमच्याकडे कोणी असं व्यक्ती असेल, कुटुंबातील कोणताही व्यक्ती असेल, जो आधी सरकारी कर्मचारी तर होता, पण आता निवृत्त आहे, सेवानिवृत्त असतील आणि त्यांना पेन्शन चालू असेल, अशा कुटुंबातील महिलांना सुद्धा लाभ मिळणार नाही आहे. त्यामुळे लक्षात घ्या, असं नाही की निवृत्त झाला जाता, की आता कुठं आहेत, तसं नाही. पेन्शन चालू असेल त्यांची, तर मात्र लाभ मिळणार नाही. जर पेन्शन चालू नसेल तर ठीक आहे, पण पेन्शन चालू असेल त्यांची, तर तुम्हाला इथून पुढे अजिबात लाभ मिळणार नाही. त्यामुळे आता काय आहे, जेव्हा पण नवीन फॉर्म चालू होतील, तेव्हा फक्त पात्र महिलांनीच फॉर्म भरावे. कारण आता अपात्र जरी तुम्ही फॉर्म भरला तर ती अर्जाची पडताळणी आता व्यवस्थित आणि काटेकोरपणे होणार आहे. त्यामुळे तुम्हाला तिथूनच रिजेक्ट केलं जाईल. त्यामुळे इथून पुढे आता नवीन फॉर्म निघतीलच. तेव्हा पण ज्या बहिणी खरंच पात्र आहेत, ज्या या हमीपत्रावर जे दिसतायत सगळे नियम, ते वाचूनच मग तुम्ही फॉर्म भरा. ठीक आहे. कारण आता काय भरून पण फायदा नाही. कारण आता जी कठोर कठोर जी आहे ती चाचणी होणार आहे आणि कठोर अर्जाची छाननी होणार आहे. त्याच्यामुळे आपोआपच तुम्ही बाहेर पडाल. जर तुम्ही अपात्र असाल तर. पात्र असाल तर तुम्हाला मिळून जातील पैसे, काही प्रॉब्लेम नाही. पण ज्या अपात्र आहेत त्यांना मात्र पैसे मिळणार नाहीत. तर बघा तुम्ही पैसे यायला चालू होतील आज, तर नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा पैसे आले का? आणि आपला मेसेज चेक करत राहा, बँकेचं स्टेटमेंट चेक करत राहा, कधीही पैसे पडू शकतात. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.